आज आपण बघत आहोत विदर्भ स्पेशल कोवळ्याची भाजी। चला मग आपण झटपट कोवळ्याची भाजी बनवायची असेल तर कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग सगळ्यात आधी पॅन मध्ये आपल्याला तेल तापवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे थोडे तडतडून घ्यायचे आहे। बस मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये आता आपल्याला 2 मीडियम साइजचे कांदे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे। कांदा आपला मीडियम फ्राय होत आला की आपण त्यामध्ये आता थोडा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे आणि ते सुद्धा छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे। आपला आलं लसूणची पेस्ट आता थोडी फ्राय होत आहे आणि आपण त्याला छानपैकी फिरवून घेऊ मीडियम फ्लेम वरती। आता आपली आलं लसूणची पेस्ट आणि कांदा थोडा तयार झालेला आहे। तर आता त्यामध्ये आपण एका पॉट मध्ये आपण टमाटर आणि थोडी कोथिंबीर बारीक करून यामध्ये टाकून घेतलेली आहे। अतिशय छान सुगंध येत आहे। त्यानंतर आपण हे सारण यामध्ये टाकल्यानंतर थोडं आपण फ्राय करून घेऊ। थोडं फिरवून घेतलं म्हणजे ते छान होते। आणि आता त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। तुमच्याकडे जो असेल तो मसाला घाला। त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तिखट सुद्धा घालायचं आहे आणि तिखट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण टाकू शकतो किंवा कोणी यामध्ये हिरव्या मिरच्याची पेस्ट सुद्धा वापरते। आता आपण त्यामध्ये सुकं खोबरं थोडं भाजून बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याबरोबर आपण थोडे धने सुद्धा यामध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि ती पावडर बनवून आपण यामध्ये आता टाकून घेतलेले आहे। सुरुवातीला आपण थोडे टमाटर यामध्ये बारीक करून टाकले होते, त्यामुळे आता थोडे कापून आपण यामध्ये आता टाकून घेतलेले आहे म्हणजे भाजीला छान टेस्ट येते। आणि त्यानंतर आपण यामध्ये जे कोवळ्याचे पीस आपण कापून घेतलेले आहे ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे। स्वच्छ धुवून आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाले पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यावरती थोडे मीठ घालायचे आहे चवीनुसार आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडं एकदम स्पायसीनेस लागायला नको म्हणून आपण थोडं किंचित चिमटभर आपल्याला यामध्ये थोडी साखर घालायची आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला कमीत कमी 2 ते 3दा आपल्याला अशा या पद्धतीने वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी छानपैकी फ्राय होत आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडी पाणी घालायचे आहे म्हणजे आपली भाजी छानपैकी शिजत येईल आणि ती करपणार नाही। आता आपल्याला प्लेटवरती थोडे पाणी ठेवून पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने 1-2दा वाफ काढून घ्यायची आहे आणि थोडी बघायची आहे आपली भाजी शिजली किंवा नाही। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली भाजी आता तयार झालेली आहे। छान पद्धतीने आपला रस्सा वगैरे तेल सगळं वर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये छान कोथिंबीर घालायची आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण कोवळ्याची भाजी बनवलेली आहे। ही डाळ कोवळ्याची भाजी सुद्धा सगळेजण बनवतात आणि अशाच वेगवेगळ्या पद्धती आपण यामध्ये बघणार आहोत आणि अशाच वेगवेगळ्या भाजींचे प्रकार पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।